सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। विधान परिषद निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे। त्यातच उद्धव ठाकरे हे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटण्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। ही भेट नेमकी कोणत्या अनुषंगाने झाली, एकेकाळच्या या दोन मित्रांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हा सध्या राज्यात विषय ठरला आहे। गेल्या काही वर्षापासून या दोन्ही नेत्यांमधील बेबनाव आणि युती तोडल्याचं शैल्यही वारंवार दिसले। मुंबई महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राजकीय मुद्दा बनला आहे। यावरून राजकीय वादविवाद सुरू झाले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयात आक्रमक भूमिका घेत इशारा दिला आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला। त्यात 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ग्राहकांना मराठी भाषेत बोलावं लागेल। मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे। रवींद्र केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे। राघव चड्डा यांच्यासह पक्षातील 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे। त्यामुळे दिल्ली आणि भाजपच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे। तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। रवींद्र केजरीवाल याचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या राजकीय घडामोडींवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मराठी राज्याची राज्यभाषा आहे, ती तुम्हाला आलीच पाहिजे, तुमची भूमिका चालणार नाही, हा संस्कृत महाराष्ट्र आहे, असा सज्जड इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टॅक्सी रिक्षा चालकांना दिला आहे। येत्या 28 मार्च रोजी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजन केले असून सर्वांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असेही सरनाईक यांनी म्हटलं आहे। देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप आला आहे। रवींद्र केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला असून 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। खासदार राघव चड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आप हायकमांड आणि राघव चड्डा यांच्यात मतभेद सुरू होते। आज अखेर चड्डा यांनी आप सोडवण्याचा निर्णय घेतला। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचले आहे। इराण युद्धी बंदीबाबत जी काही चर्चा आहे ती पाकिस्तान सोबतच करणार आहे। अमेरिकेसोबत एकत्र येऊन एकाच टेबलवर चर्चा करण्यास इराणकडून नकार देण्यात आला आहे। त्याचे कारण म्हणजे हॉर्म्युझ खाडीतील सध्याची परिस्थिती। इराणचे शिष्टमंडळ युद्धबंदीची चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेले असताना अमेरिकेने पुन्हा इराणची दुखती नस दाबली आहे। अमेरिकेने पुन्हा हॉर्म्युझ खाडीजवळ इराणचे जहाज रोखले आहे। इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे। मात्र नुकताच रशियाला धक्का देणारी बातमी पुढे येत आहे। या युद्धादरम्यान रशिया आणि इराण यांच्यात तेलावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही निर्बंधे फक्त काही दिवसांकरिता हटवण्यात आली। युद्धात हॉर्म्युझ खाडी ठप्प झाल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत। त्यामुळेच त्यांच्या तेलावरील निर्बंध हटवण्यात आले। या दरम्यानच युरोपियनचे व्यापार आयुक्त मारोस सेफकोविक यांनी रशियाला धक्का दिला।
इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. युद्धात तणाव कमी व्हायचा तर तो अधिक चिघळत आहे. इराणने स्पष्टपणे अमेरिकेसोबत चर्चा करण्यास आणि एकाच टेबलवर घेऊन वाटाघाटी करण्यास नकार दिला. मागच्या बैठकीमध्ये इराण आणि अमेरिका एकाच टेबलवर चर्चेकरिता आले, मात्र काही यश मिळू शकले नाही. त्यानंतर अमेरिका अधिक आक्रमक झाली. हॉर्मुझ खाडीत तणाव आहे. इराणकडून हॉर्मुझ खाडी बंद करण्यात आली. अमेरिकेने ही मोठी नाकेबंदी केली. याच दरम्यान तेलाच्या किमती गगनाला पोहोचत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपली सागरी सुरक्षा रणनीती जाहीर केली आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला 1 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबवले पाहिजे अशी मागणी होत आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. मात्र युद्धाला जसे जसे दिवस जात आहेत तशी परिस्थिती अधिक चिघळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळी युद्ध सुरू झाले त्यावेळी म्हटले होते की हे युद्ध फार 4 आठवडे सुरू असेल. युद्ध थांबल्यानंतर आपोआप कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होतील असं ते म्हटले होते. एकीकडे इराणशी वाटाघाटी शांतता चर्चेसाठी तयारी करणाऱ्या अमेरिकेने दुटप्पीपणा दाखवत त्यांची कोंडी सुरूच ठेवली आहे. अमेरिकेकडून हॉर्मुझची नाकेबंदी झाल्यामुळे इराण आधीच खवळला आहे. त्यातच आता ट्रम्प यांनी चुपचाप शांतपणे मोठा वार केला आहे. इराण विरोधात आणखी एका मोठ्या आर्थिक कारवाईत अमेरिकेने इराणशी कथितरित्या संबंधित असल्याचा आरोप असलेली $344 मिलियन किमतीची क्रिप्टोकरन्सी गोठवली आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.